माझं नाव सोनाली. सातारा जिल्ह्यातल्या एका लहानशा गावातली. माझं आयुष्य साधं, सरळ होतं. पहाटे 5ला उठून घरातलं पाणी भरणं, कॉलेजला जाणं. माझं जग इतकंच होतं. मी हुशार होते, पण मनातून थोडी हळवी. माझ्या स्वप्नांना मर्यादा होत्या, पण माझ्या स्वप्नांना पंख देणारा एक क्षण आला, ज्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं. गावातल्या जत्रेत पुस्तकांचं स्टॉल लावून बसले होते. माझ्या मनात एक प्रकारची निराशा होती. इथे कुणी विकत घेणार ही पुस्तकं? कुणाला वेळ आहे कादंब्यांसाठी? याच विचारांमध्ये मी हरवले होते, तेवढ्यात तो आला. निळ्या शर्टात, काळ्या जीन्समध्ये, चेहऱ्यावर शहराचा आत्मविश्वास घेऊन तो माझ्यासमोर उभा राहिला. माफ कर, हे प्रेरणादायी कथांचं पुस्तक आहे का? त्याने विचारलं. मी नुसतं मान हलवली आणि पुस्तक पुढे केलं. क्षणभर आमच्या नजरा जुळल्या आणि नकळत आम्ही दोघेही हसलो. त्याने पैसे दिले, पण जाताना म्हणाला, हे पुस्तक संपल्यावर मला मेसेज कर. नंबर लिहून देतो. थोडी बुजून गेले होते, पण तो कागद मी जपून ठेवला. त्या दिवसापासून राहुल आणि माझ्यात फोनवर बोलणं सुरू झालं. त्याला माझ्या गावाचं साधेपण आवडायचं आणि मला त्याच्या पुण्याबद्दल उत्सुकता होती. एकदा रात्री मी त्याला विचारलं, तुझं पुण्यातलं जीवन कसं असतं? त्याने शहराचं एक वेगळं चित्र माझ्यासमोर उभं केलं. मॉल्स, IT ऑफिस, शनिवार वाडा, रस्त्यावरची गर्दी. मी डोळे मिटून हे सगळं ऐकत होते, जणू मी स्वतःच ते अनुभवत आहे. काही दिवसांनी त्याने विचारलं, तू कधी पुण्यात आली आहेस का? नाही रे. मी कधी गावाबाहेरच पडली नाही, मी म्हणाले. त्याच क्षणी त्याने ठरवलं की मला पुणे दाखवायचंच. 1 महिन्यानंतर कॉलेजच्या प्रोजेक्टचं निमित्त साधून मी पुण्याला गेले. स्टेशनवर राहुल मला घ्यायला आला होता. पहिल्यांदाच आम्ही इतके जवळ, इतका वेळ एकत्र होतो. आम्ही शनिवार वाडा पाहिला, सरस बागेत मोकळा श्वास घेतला आणि FC रोडवर थंड कॉफी घेतली. संध्याकाळी सिंहगडावर गेलो. मावळणारा सूर्य, खाली पसरलेलं पुण्याचं सोन्याचं शहर. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. हे किती सुंदर आहे, राहुल, मी म्हणाले. आयुष्यही असंच असावं ना. साधं, पण सुंदर. तो फक्त हसला. पण त्या हसण्यात मला एक वेगळीच जाणीव झाली. अनेक महिने गेले. राहुल पुन्हा सुट्टीत गावी आला. पाऊस कोसळत होता, वीज गेलेली होती. आम्ही गावाच्या चौकात चहाच्या टपरीवर बसलो होतो. हे सारं खूप मोठं आहे. माझ्याकडून हे होईल का? मी थोडी संकोचून म्हणाले. अगं, आता तू तयार आहेस. काही वाईट होणार नाही, असं म्हणून त्याने माझा हात घट्ट धरला. अचानक रस्त्याच्या वळणावर एक जोरदार ब्रेकचा आवाज आला आणि मोठा अपघात झाला. आम्ही धावतच तिथे पोहोचलो. पावसात भिजत, थंडीत थरथरत आम्ही पाहिलं, एक बाई जखमी अवस्थेत पडली होती. राहुलने तिला उचललं आणि मी लगेच ऑटो थांबवला. आम्ही तिला दवाखान्यात नेलं. उपचार झाल्यावर कळलं की त्या माझ्याच कॉलेजमधील प्राध्यापिका होत्या. वेळेवर मदत झाली नसती, तर त्यांचा जीव वाचला नसता. त्या रात्री मी घरी परतले, पण माझ्या मनात राहुलसाठी आदर निर्माण झाला होता. तो फक्त माझ्या स्वप्नांमध्ये नव्हता, तर तो संकटात साथ देणारा खरा माणूस होता. पण त्याच रात्री एक फोन आला आणि माझं आयुष्य पुन्हा एकदा बदलून गेलं. तो फोन प्राध्यापिकेच्या घरून होता. सोनाली, खरं सांगायचं तर, मी तुमच्या दोघांना ओळखते, त्या म्हणाल्या. तो राहुल, माझाच मुलगा आहे. त्याला आज पुण्याला परत जायचं होतं, पण तो मला एका कामासाठी गावी घेऊन आला होता. मला काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता, त्यामुळे तो खूप घाबरतो. त्याला मदतीची गरज होती. मला मोठा धक्काच बसला. म्हणजे हे सगळं
हो, त्यानेच तुला जत्रेत पुस्तक घेण्यासाठी स्टॉलवर जायला सांगितलं. त्याला फक्त खात्री करायची होती की तू एक चांगली व्यक्ती आहेस आणि त्याला मदतीची गरज असताना तू सोबत उभी राहशील. माझ्या डोळ्यासमोर सारं काही स्पष्ट झालं. त्याने दिलेलं पुस्तक, त्याच्याबद्दलची उत्सुकता, पुन्हा दाखवायचं निमित्त. हे सगळं त्याला मला ओळखण्यासाठी होतं. त्याला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा होता. आज आम्ही दोघेही पुण्यात नोकरी करतो. तो दिवस मला आठवतो, त्या पावसाळ्यातील क्षण आणि त्याने दिलेली साथ, तेच आमच्या नात्याचा मजबूत पाया ठरले. मी त्याला नेहमी म्हणते, तू मला माझ्याबद्दल विचार करायला शिकवलंस. तू मला दाखवलंस की खरी साथ म्हणजे अंधारातही एकमेकांचा हात घट्ट पकडणं. आणि तो हसतो. मला माहीत आहे, तो हसतो कारण त्याला मिळालं होतं जे त्याला हवं होतं, एक अशी व्यक्ती जी त्याच्या सोबत कोणत्याही परिस्थितीत उभी राहील.